एनाकोंडा मुंबईत भूमिपूजन करून गेला त्याला मुंबई गिळायची आहे। उद्धव ठाकरेंचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार हल्लाबोल। शिवसेना आपल्यापासून कोणाला हिरावून घेता येणार नाही, मोदी शहांनाही ते शक्य नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बिणीने शोधावे लागतील अशी विरोधकांची अवस्था करा, मुंबईतून अमित शहांचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश। मर्दाच्या औलाद असाल तर खुल्या मैदानात या, नाहीतर वोट चोरी कराल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। तर निवडणूक आयोगालाही शिक्षा झाली पाहिजे, बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्लाबोल। मतदार याद्यांबाबत विरोधक गंभीर नाहीत, निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणून विरोधकांचं कव्हर फायरिंग, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। मतदार यादीतील घोळाचं आदित्य ठाकरेंकडून सादरीकरण, वरळी मतदारसंघात 16,000 मतदारांची वाढ, 19,333 मतदार गडबडीतले, आदित्य ठाकरेंचा आरोप। अनेक मतदारांचं नाव पत्ता सेम पण ईपीआयसी नंबर वेगळा, तर अनेक ठिकाणी एकाच घरामध्ये 30 ते 35 मतदार, मृत व्यक्तीनं विधानसभेत मतदान केल्याचा रेकॉर्ड। ऐन निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल। बिहार नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 राज्यांमध्ये एसआयआर, तर राजस्थान, एमपी, यूपी, गुजरात, बंगालसह 12 राज्यांमध्ये एसआयआर, उद्यापासून 7 फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया चालणार। नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये वाजले की 12 गाण्यावर लावणीचे ठुमके, प्रफुल्ल पटेलांकडून कारवाईचा इशारा, तर मी कलाकार आग्रहाखातर लावणी केली, पदाधिकारी शिल्पा शाहिरांचं स्पष्टीकरण। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव गोवलं जातंय, पुण्यातील जनता सुज्ञ, सर्व गोष्टी जैन समाजाच्या मनाप्रमाणे होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। रणजित निंबाळकर यांच्याकडून ऊसतोड मजुरांना मानसिक त्रास आणि मारहाण, सुषमा अंधारेंचा आरोप, फलटणमधील पोलीस स्टेशन कोण हाताळतंय, महिला डॉक्टर आत्महत्येवरून देखील हल्लाबोल। रणजित सिंह निंबाळकर सुषमा अंधारेंवर मानहानीचा खटला चालवणार, अंधारेंनी केलेले आरोप बनावट आणि लाजिरवाने, निंबाळकरांचं स्पष्टीकरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।